टोरेस घोटाळ्यातील सर्वाधिक पैसे हे क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून देशाबाहेर गेल्याचं तपासातून उघड झालंय। बल्गेरियातही टोरेस प्रमाणेच आर्थिक फसवणूक सुरू असल्याचं समोर येत आहे। टोरेस प्रकरणातील वकील विवेक तिवारी आणि तृपेन राठोड यांनी ही माहिती दिली आहे। निखिल चव्हाण आपले प्रतिनिधी याविषयी अधिक माहिती देत आहेत। निखिल, नक्कीच प्रसन्न सर, आपण पाहिलं तर या संपूर्णपणे प्रकरणात जो तपास आहे तो या ठिकाणी संपूर्णपणे कोर्टामध्ये हा जो प्रकरण आहे त्यामध्ये जो पकडलेला सीईओ आहे त्याचा देखील जो जामीन अर्ज आहे तो आज कोर्टामध्ये सादर करण्यात आलेला आहे। परंतु ह्या संपूर्ण प्रकरणाची जी करन्सी होती, जी रक्कम होती ती क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून भारताबाहेर पाठवण्याचा जो खुलासा आहे तो पुढे आलेला आहे। हे संपूर्णपणे तपासात आहे ते पुढे आलेला आहे आणि ज्याप्रमाणे तो टोरेस जो घोटाळा, आर्थिक घोटाळा झालेला आहे तो भारतात ज्याप्रमाणे सुरू होता तसाच घोटाळा अजून एकदा बल्गेरिया या देशामध्ये देखील सुरू आहे आणि ही संपूर्णपणे मोडस ऑपरेंडी वापरून हा जो संपूर्णपणे जो घोटाळा आहे तो आता त्या ठिकाणी सुरू आहे। त्यामुळे या संपूर्णपणे प्रकरणात जे युक्रेनियन व्यक्ती आहेत, या सूत्रधार आहेत, त्यांना पकडणं खूप गरजेचं आहे। आता ह्या संपूर्ण प्रकरणात ब्लू कॉर्नर नोटीस जारी देखील केलेली आहे। त्यामुळे पोलीस कधीपर्यंत यांना अटक करतायत आणि गुंतवणूकदारांची गुंतवणूक कधीपर्यंत परत मिळते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद निखिल, तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल। टोरेस आर्थिक घोटाळा प्रकरणात आणखी एक मोठी अपडेट समोर येते। कंपनीचा एमडी मॅनेजिंग डायरेक्टर आरोपी तौफिक रियाजकडून जामीन अर्ज दाखल करण्यात आला। लवकरच जामीन अर्जावर सुनावणी देखील होणार आहे। जामीन अर्ज करताना तौफिक काय म्हणाला पाहूया ग्राफिक्सद्वारे। प्रकरण बाहेर काढण्यासाठी मी स्वतः हा पुढाकार घेतलेला आहे। मोठ्या संख्येनं आर्थिक घोटाळा होताना मी स्वतः बँक अकाउंट फ्रीज करायला सांगितलं। या प्रकरणात मला फसवलं जात आहे आणि आर्थिक घोटाळा झाला तेव्हा युक्रेनमधून माझे फोटो आणि व्हिडिओ सगळ्यांना पाठवून माझ्या विरोधात तक्रार करायला सांगण्यात आली असा दावा देखील तौफिकने केलाय। मी दिलेल्या माहितीवरूनच सर्व लोकांची ओळख पटली आहे। मी या तपासात पोलिसांना मदत करतोय आणि आर्थिक घोटाळा झाला तेव्हा युक्रेनचे लोक मला मारण्यासाठी शोधत होते म्हणून मी मुंबई बाहेर गेलो असाही दावा त्याने केलाय।